हा ही वेळ आज सांगायची नाहीये, माझं हे म्हणणं आहे. ऐका ऐका, मी तुम्हाला तेच सांगतोय, टायमिंग चुकला असं हेच सांगतोय ना. मग त्याच्याबद्दल आता कमीत कमी एखादी माफी मागा, बाबा माझा टायमिंग चुकलेला आहे, जे काय आहे मी नंतर बोलून, आणि इथून पुढे तरी आता कमीत कमी काही बोलू नका बोलतोय. बोला ना बोला ना. जय शिवराय म्हटलं. जय शिवराय बोला. कुठे आहात आपण आता? चाकण. हा, चाकण चाकण. चाकणला. बरं, चाकणला कुठे? आपली भेट कधी होईल, कशी होईल? भेट का? हं. आता 2 दिवस तर भेट मुश्किल आहे बा. मुश्किल आहे. हा का हो? का हो? हा, का बरं? आता थोडं 2 दिवस, आता कसं आहे माहिती आहे का, हा. समाजाचं कसं असतं, समाजाला खरं खोटं सगळ्या गोष्टी माहिती नसतात, त्याच्यामुळे थोडं. बर, हम्म. असं आहे का? तर हे जे काय हा. तुम्ही काल मुलाखत दिली, नेमकं खरं काय खोटं काय? 2 महिन्यापूर्वीची तुमची बाईट जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ आहे, हा आणि हा. आज तुमची जरांगे पाटलाच्या विरोधात तुम्ही बोलताय. नाही, इकडे बघा, त्यावेळेस समाज सगळा एकत्र होता, समाज भरकटू नाही, आरक्षणची आम्हाला गरज आहे, सगळ्याला गरज होती. हा. हम्म. नाही, आता ते ठीक आहे, समजा तुमच्याशी काय वागलेत नाही वागलेत हे तुम्हाला आणि त्यांना माहिती, बरोबर आहे. हा बरोबर. बाकी समाजाला, आम्हाला कोणाला काही माहिती नव्हतं. हो हो हो. बरोबर आहे की नाही? आणि हो. आजच्या डेटमध्ये तुम्हाला हे बोलायची गरज नव्हती ना हो. आजच्या डेटमध्ये तरी कमीत कमी हा, आपल्याला, हा. आपल्या मराठा समाज म्हणून मी बोलतोय, आज हो. रोजी आपल्याला आरक्षण महत्वाचं आहे. हो बरोबर आहे ना. हा तुमच्यातला जो आता काही आम्हाला वाद बरोबर आहे, आहे. किंवा त्यांनी तुम्हाला काय केलंय, तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात, हा पर्सनल आपल्या आपल्या घरातला असल्यासारखा. आपण हा, काय हा. करतो, जर घरात वाद झाला भावाभावाचा, आणि हा. जर बाहेरचा जर कुणी आपल्या घरातल्या एखाद्या भावाला जर भांडायला आला, तर आपण घरातला वाद विसरून बाहेरच्याशी हा. भांडण करतो, बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे. पण त्यावेळेस आपण म्हणत नाही आमच्या दोघांचं भांडण झालेलं आहे, मग त्याला मारू दे बाहेरच्यानी. हा हा मग बरोबर आहे. अशा टायमाला तुम्ही हे बोलणं योग्य नव्हतं. हम्म. हा, नाही, टायमिंग चुकला असतं नाही, असं काही नाही, पण आम्ही जे बोललो ते बोललो, आणि आम्ही आरक्षणच्या विषयावर किंवा ह्या गोष्टीवर बोललोच नाही. तर नाही नाही, पण आमच्याबरोबर आज रोजी आपला मराठा समाज एकत्र येत नव्हता. हा पूर्वीपासून असं सगळे लोक म्हणतायत मराठा एकत्र येत नाही, हा शाप आहे आपल्याला, हा आपल्या हा जातीला शाप आहे समजत होतो आपण, बरोबर आहे. हा हा पण त्या एका माणसामुळं हा आज आपला हा. सगळा मराठा समाज एकत्र आलाय, आणि हो. तुम्ही अशा याच्यात मिठाचा खडा टाकणं हे कितपत योग्य आहे? नाही ना, आम्ही मिठाचा खडा टाकलाच नाही. मिठाचा खडा ना साहेब. ऐका ना, आम्ही आमची व्यथा मांडली हो. अहो, व्यथा मांडायला आम्ही नंतर, अहो त्याच्यातून, अहो, ऐका ना, आम्ही ऐका ना, त्याच्यातून गेलेलो आहे. ऐका ना, तुमची व्यथा आहे, तुम्हाला त्रास झालेला असेलही, हा मी नाही म्हणत हा नाहीये, पण हा. ही ती वेळ नव्हती. हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही ही मग व्यथा मांडा, काय करायचं करा. तो मी हराम खान तुम्हाला महाराज, अगोदरच तो नाही का तो महाराज पण. टायमिंग चुकला असेल, मी अगोदरच तुम्हाला काय सांगितलं, टायमिंग चुकला असेल, पण हा. आम्ही आमची व्यथा मांडली. हो, पण ती व्यथा मांडायची ही वेळ नव्हती, असं माझं मत आहे. हा. तो हरामखोर महाराज, तो पण काहीच्या काही बोलतोय, भंडार तो डोंगराचा म्हणतो. हरामखोर महाराजाला तर आम्ही तो, आणि त्याच्यामुळेच खरं पत्र म्हणजे काल बोलायचा विषय ना, त्याच महाराजामुळे आला मला. नाही. मी तुम्हाला सांग, ऐका. हा. काय झालं, त्या महाराजांनी माधुरचोदनी युट्यूबवरून का कुठून फोटो काढले, आमच्या पहिल्या वडिला घरच्या मुलाखती काढल्या, हा. आणि त्यांनी काय केलं, त्याचा वापर करून त्यांनी हे केलं. नाही, ठीक आहे ना, त्यानं काय जग मारले. आता आपले पोरं, ऐका, हा. आपली एक भगिनीवर जो अत्याचार झाला होता, बरोबर आहे की नाही, त्याच्यासाठी तुम्ही जर त्याच्यावर वार करू शकताय, हा आपले मराठ्यांचे पोरं एवढे निर्भीड आहात, हा मला त्याचा अभिमान आहे, बरोबर आहे. हा तुमचा पण अभिमान आहे, कारण तुम्ही त्यावेळेस आपल्या भगिनीसाठी एक त्या गुन्हेगाराला हा शासन काय शिक्षा देते तेव्हा देईल, पण आपण शिक्षा देऊ शकतो हे तुम्ही धैर्य दाखवलंय, बरोबर आहे. हा. त्याच्याबद्दल मला अभिमानच आहे. तसं त्या महाराजाला पण आता सुट्टी भेटणार नाही आपल्या पोरांकडनं, हे ध्यानात घ्या, हो. बरोबर आहे की नाही. खरं आहे ना, चुकीला चुकच म्हणलं पाहिजे. तो किती दिवस लपेल, कुठं लपेल, कुठं लपेल, पोरं शोधतील, पोरं त्याला शोधतील, हा बरोबर. आणि आपले पोरं अन्यायाच्या विरोधात पेटून उठलेले आहेत ऑलरेडी आता. हो बरोबर. आपल्या 5-6 पिढ्या, माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझं वय आता 46-47, हो. तर माझ्या ज्ञानाप्रमाणे 5 ते 6 पिढ्या आपल्या बर्बाद झाल्या त्या आरक्षण नसल्यामुळं. हा बरोबर. आणि आता कुठेतरी एक जवळ आलं, आपल्या तोंडात घास जायची वेळ आली, आणि हा हरामखोर नाही त्या गोष्टी बोलतोय. ठीक आहे, तुझा अपमान झालाय असेल. इकडं बघा साहेब, मी त्याच्या गोष्टी केल्या ना, मी अगोदरच सांगितलं, बिनबुडाचे आरोप आहेत, कारण त्या माणसाला आम्ही जवळून बघितलेले. मग त्याचे जर बिनबुडाचे आरोप आहेत, पण त्याच्या ज्या काही पत्रकार परिषद झाल्यात, आणि त्याला लागून तुमची पत्रकार परिषद झाली, त्याच्यामुळे लोक चलबिचल झालेली आहे आपल्या समाजामध्ये सुद्धा. हा. तर हे योग्य नाहीये. हा.
म्हणून मी म्हटलं तुम्ही चाकणमध्ये कुठं असताय, मला भेट घ्यायची तुमची. चाकणमध्ये आम्ही ते याला नाही का मुंबई रोडला हॉटेल आहे. कोणतं हॉटेल? तिथं हॉटेल आहे, पण मला सिक्युरिटी दिली हा? पोलिसांनी कालच्या पत्रकार परिषदेमुळं. हा. सिक्युरिटी लागली मग आम्हाला पोलिसाची. मग असू द्या ना, काय फरक जीवाला पडतो? धोका आहे म्हणून. नाही नाही, असं काय जीवाला कोण धोका, कशामुळे धोका आहे जीवाला? कोणत्या हॉटेलमध्ये आहे तुम्ही? ते तिथे एक आता हे हॉटेलचं नाव माहित नाही मला. मला तुम्ही लोकेशन पाठवू शकता? चालतं ठीक आहे. हा? चालतं ठीक आहे. मी तळेगावमध्येच असतोय, आता राहायला आहे तळेगावमध्ये. हा हा हा. मला लोकेशन पाठवा, मला तुमची येऊन भेट घ्यायची. आणि माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे, मला कळतं त्याप्रमाणे तुम्ही जी काल बाईट दिलेली आहे, बरोबर आहे का? ती बाईट ही वेळ नाहीये, चुकीची वेळ आहे. मी अगोदर सांगितलं टायमिंग चुकू शकतो, पण जे मांडले आम्ही ते सत्य मांडले. आता तुमची बाईट पाहिल्यानंतर मी त्या वकिलाची पण बाईट पाहिली. वकील लोक सांगतात आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे, आणि तुम्ही जे सांगितले तुमचे सगळे मुद्दे खोडून काढलेत. वकिलांनी बी आम्हाला ते पत्रकार परिषद घेतल्याच्या फोन केला आम्हाला, त्याच्यामुळे बोललो होतो आम्ही, काय झालं सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. त्याच्यानंतर जो खुने आहे ना तुमचा खुने, आमचा सहकार्याने बी बोललंय, त्याच्या घरी कोण गेलं, कोण बसलं होतं, कोणी धमकी दिलं, कशामुळे त्याने बी सांगितलं आम्हाला. नाही, त्याच्यानंतर तो खुनेची पण मी बाईट पाहिली आज. खुने पण म्हणतोय तुम्ही जे बोलताय ते खोटं आहे आणि चुकीचं आहे. खुनेनं पण सांगितलंय. हो ना, त्याच्या घरी जाऊन कोण बसलं होतं, कुणाच्या घरी? नाही, ते कुणाच्या घरी कोण जातंय तो भाग नंतरचा आहे, पण आज ही वेळ नव्हती तुम्हाला सांगायची. ही वेळ आज सांगायची नाहीये, माझं हे म्हणणं आहे. ऐका, मी तुम्हाला तेच सांगतोय, टायमिंग चुकला असं हेच सांगतोय ना. मग त्याच्याबद्दल आता कमीत कमी एखादी माफी मागा, बाबा माझा टायमिंग चुकलेला आहे, जे काय आहे मी नंतर बोलून, आणि इथून पुढे तरी आता कमीत कमी काही बोलू नका या विषयावर. आपल्या मराठा समाजात जर कुठे हित होत असेल तर एक पाऊल मागं घ्या. चालतं ठीक, एक काम करू आपण, डायरेक्ट पाटला पुढे बसू, जरांगे पाटला पुढे. नाही, जरांगे पाटला पुढे बसायला मी एवढा मोठा नाहीये काय, पण मी मराठा समाजाचा, मी एक मराठा बांधव आहे. ह्या निमित्ताने मला जे कळतंय आणि मला जे समजतंय त्यानुसार बोलतोय की तुमचं हे जे टायमिंग आहे ते चुकीचं टायमिंग आहे. त्याच्यामुळे लोक भ्रमित व्हायला लागलेत, आणि जे काही एकत्र आलेले आहेत आज, वज्रमुठ तयार झालेली आहे, त्या वज्रमुठामुळे आपल्या कुणबींच्या नोंदा सापडायला लागल्यात. एवढंच काय तर प्रमाणपत्र मिळायला लागलेत आपल्याला. आणि असे जर फाटाफूट झाली तर तो जो आपला मोरक्या झालेला आहे व्यक्ती, तो स्वतःच्या जीवाची बाजी लावून उभा थांबलाय तिथं, तर त्याच्या मनोधैर्यावर तर परिणाम होईलच होईल, पण आपले जे त्याच्या पाठीमागे सपोर्ट करणारे लोक आहेत ते विभागल्या जातील. विभागल्या जाणार नाहीत का ते? हो, विभागले जाणार. मग हे विभागल्याला आपल्याला परवडेबल आहे का? नाही. मग ह्या गोष्टी तुम्ही विचार का करत नाहीत, किंवा का केला नाही विचार तुम्ही? नाही, पण मला एक सांगा सर, ठीक आहे, आज समाज एकत्र झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्या झाल्या, समाजामुळे समजा काही समजा समाज बी एकत्र होणं गरजेचं होतं, सगळ्या गोष्टी होत्या. आम्ही बी समाजाची होतो, ज्यावेळेस आम्ही केलं त्यावेळेस आमच्या पाठीमागे समाज का उभा करायला? अहो, मी तेच सांगतोय तुम्हाला, आपल्याला शाप होता पाठीमागे, इथून पाठीमागे आपण समजत होतो. मी मागाशी एक उदाहरण तुम्हाला दिलं, जर भावाचे दोन भांडण झाले आणि एखाद्या भावाला जर बाहेरची व्यक्ती मारायला आली किंवा भांडण करत असेल तर आपण भावाच्या बाजूला उभा राहतो, बाहेरच्या नाही. बरोबर आहे की नाही? मग आज रोजी तुम्ही मनोज दादा जरांगे आणि तुम्ही एक मराठा बांधव म्हणून भाऊ म्हणतोय मी. मग तुमच्या दोघात जर काही मतभेद झाले असतील, मनभेद झाले असतील, तुम्ही 2 महिन्यापूर्वी एक होते, 2 महिन्याची पूर्वीची बाईट पाहिली मी, तर तुम्ही 2 महिन्यापूर्वी एकत्र होते, एक होते. आज तुमच्या मनात दोघांच्या एकमेकाबद्दल काय जे असेल ते तुम्हाला दोघांना माहिती झालं असेल थोडं, पण तुम्ही हे का ऐकलं नाही का? मनोज दादाचं मी ते दुसरं पण बाईट ऐकलंय की जर माझ्याकडनं कुणाचं मन दुखवलं असेल तर एवढं आरक्षण मिळू द्या, माझ्या 2 कानाखाली द्या, मी खायला तयार आहे, पण समाजासाठी खायला आहे. बरोबर आहे? मग एवढं त्या माणसाने मन जर मोठं करून जर मार खायची सध्या तुमची जर तयारी दाखवलेली असेल त्यानं, तर तुम्ही ह्या टायमिंगला बोलणं योग्य नाहीच हो. हे तुम्ही का मान्य करत नाही? मग मी तर मान्य केलंच ना सर, मी अगोदरच टायमिंग चुकला असेल म्हणून. मग आता चुकला आहे तर तुम्ही कमीत कमी ऐका, आता तुम्ही कमीत कमी एखादी दुसरी पत्रकार परिषद घेऊन सांगा की बाबा जे काही मी बोललो होतो त्याच्याबद्दल माझी सपशेल माघार आहे, जे काही मला मांडायचं ते सविस्तर मी नंतर मांडल, असं एखादी पत्रकार परिषद घ्या. तर तुम्हाला सहानपण सुचू द्या. तुम्ही विनाकारण मराठा समाज अंगावर घ्यायला लागलात माहितीये का?
नाही सर, मराठा समाज येणारच नाही, कारण मराठा समाजासाठी आम्ही बी केलेलं आहे. अहो केलं तुम्ही. मी आणि ऐका, जरांगे पाटलाला माहिती किंवा नुसतं आमचं कोऑपरेटिव्हचं मॅटरच जे फक्त जगा पुढे पण आणि तुम्ही भरपूर आहे. जे काही केलंय ना साहेबा ते कुणीही नाकारत नाही. हा. तुम्ही जे केलंय ते कुणीही नाकारत नाही. पण जे काही तुम्ही आज कालच्या परिषदेमध्ये बोललात, पत्रकार परिषदेमध्ये, हा. त्यामुळे मराठा समाज विभागला चाललाय. याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. हा. हा. हा, चालते चालते, ठीक आहे. राजकारणी लोक राजकारण करण्यासाठी काहीही करतील. नाही, नाही, आणि आजपर्यंत आपल्या मराठी लोकांचा, मराठी बांधवांचा फक्त आणि फक्त झेंडे आणि दांडे घेऊन फिरण्यासाठी वापर केलेला आहे. आतापर्यंत त्याच्यासाठीच केलाय. मग अजूनही आपण तेच जर करत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. हा ना, मग तेच केलं आतापर्यंत. आम्ही संघटनेच आतापर्यंत काम करीत आलो, पण आतापर्यंत आमचा वापर त्यासाठी झाला. तर तुम्ही आता काय करा, हा. ऐका, एक उद्या परत एक पत्रकार परिषद घ्या पाहिजे तर. हा. आणि त्याच्यात मी मगाशी बोललो तसं तुम्ही सांगा की या काल जे काही मी बोललो त्याच्याबद्दल माझी माघार आहे. शॉर्टकट मध्ये करा, जास्त त्याला पाणी लावू नका. मराठा बांधवांनो, बाबा मी मनोज जरांगे पाटला सोबत आहे. काल जरी काही बोललो असेल तर त्याच्याबद्दल माझी माघार आहे. आणि याच्याबद्दल जे काही बोलायचंय मला किंवा जे काही तुम्हाला त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचंय, हे आरक्षण मिळाल्यानंतर तुम्ही बिनधास्त द्या, त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही. पण जे काल तुम्ही बोललात त्याला आमचा मराठा समाज म्हणून, मी मराठा एक बांधव म्हणून तुमचा, माझा तुम्हाला ह्या गोष्टीला विरोध आहे. चालतं, ठीक आहे. आणि मला तुम्ही लोकेशन पाठवा, मी तुमच्याकडे अर्ध्या तासात पोहोचतोय. ठीक आहे. हा, लगेच पाठवा. हो. आणि त्याच्यात आपले नमुने काही 10-5 जण नसेल घेतला तुम्हाला विश्वासात, द्या ना सोडून. झाला असं तुमच्यावर एखाद्यावर अपमान झाला असत, द्या सोडून. नसताना तुम्ही टीव्हीला पेपरला आलात एखाद्या दिवशी, द्या जातीसाठी सोडून. करा तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं. आमच्याकडून तुमचं मन दुखावलं असं दुखू द्या, एखाद्या वेळेस दुखालं. एकदा आरक्षण मिळून दिल्यावर 2 तोंडात राहणं आमच्या काय हरकत नाही. पण आज ती वेळ नाहीये. ही जात खूप दिवसांनी एकत्र आली. ह्या दबावामुळे खूप कामं व्हायला लागलेत आपल्या समाजाचे, खूप.